आता काय राहिलं काय काय बोलण्यासारखं काय त्यांचं संपूर्ण पक्षच खाली झालेला आहे. अशा प्रकारे सतत आहे. शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत. 2019 राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना. शेवटी सचिन अय्यरजी हा काही छोटा माणूस नाही. मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उबाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे. टीएमसी कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये. आता महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उबाटा खाली होत आहे. हे त्याचे परिणाम आहेत. आता काय वरळीमधला एक महत्वाचा चेहरा जो आहे तो सचिन अय्यर आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोलाचं योगदान असायचं. आता कुठेतरी आदित्य ठाकरेंना वरळीत आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं, परत राजीनामा द्यावा स्वतःच्या हिमतीने आणि निवडून आणून येऊन दाखवावं. कारण का सचिन अय्यरजी असतील, सुनील शिंदेजी असतील, यांच्याचमुळे तर हे सभागृहामध्ये बसतात आणि टोमणे मारतात. आता विचाराची दिवस अवघड आहे. एक वरळीमध्ये पण घ्यावी. एक लक्षात घ्या, मुलामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा जो स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे हे एक एक पडझड होते. हे काही लहान लोक नाही जे जात आहेत. त्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं, आणि जो बाळासाहेबांचा झाला नाही तो ह्या आमदारांच्या, खासदारांच्या आणि शिवसेनेच्या सहकार्यांचा काय होऊन राहणार उभाटाच्या. कळलं पाहिजे ना. तो आपल्या वडिलांचा झाला नाही, तो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्ला. त्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 21 मध्ये सांभाळलं. त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिला नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतोय. नाराज नीच माणूस आहे, नीच. नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. 19ला अगर तू माती खाल्ली नसतीस, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतास, झालं नसतं आजचा दिवस. आज हे सगळे गोष्टी आणि आता पाप भोगा. हे त्याच्या स्वतःच कर्म आहे. हिंदुत्वाला विरोधात गेल्यानंतर, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना. एक लक्षात घ्या, पहिले गणेश नाईक साहेब, मग राणे साहेब, मग राज साहेब, मग एकनाथ शिंदे, भुजबळ बाळासाहेबांच्या काळात आम्ही बरोबर मोजतो, आम्ही जुने शिवसैनिक आहे. मग एकनाथ शिंदे साहेब, मग आता हे लाईनीत एवढे सगळे लोक फक्त एका उद्धव ठाकरेच्या विरोधात जात असतील म्हणजे तोच घाण आहे. हे सगळे लोकांचा कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे आहे. वेगवेगळी कारण नाही आहेत. सगळेजण एकाच माणसाच्या विरोधात बाहेर जात आहेत. म्हणजे त्याच माणसामध्ये फॉल्ट आहे, ते तो स्वीकारायला बघत नाहीये. त्यांनी गपचूप घरी बसावं किंवा कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये जाऊन बसावं. तर आता त्याचं तेवढंच काम राहिलेलं आहे. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये जे त्रास, जे छळ, यांनी जे छळला ना स्वतःच्या वडिलांना, त्याचा तो भोगणार आहे आता. आमच्या राणे साहेबांसारख्या माणसं जे जेवणाच्या ताट्यावरून उचलला हे ना, त्याचा तो भोगणार आहे आता. काही आमदार जे आहेत काही आमदार संपर्कात आहेत. कोणाची जी काय आता वेळ खराब त्यांनी स्वतःवर आणली. अहो 14 ते 19 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर असताना किती चांगली वेळ होती, किती चांगला राजासारखं ठेवलेलं आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी. त्याच माणसाच्या विरोधात तू त्यांना मुख्यमंत्री व्हायला दिला नाही, त्यांना षडयंत्र केलं, स्वतः जाऊन शेण खाल्लं आणि आता बोलतो त्यांना प्रधानमंत्री करा. तर लाज वाटत नाही.
आणि आता मोठं सगळ्या आमदार खासदारांच्या घरी, अरे तूच फॉल्ट आहे, तूच राजकारण सोडला, तू घरी बसला, सगळं नीट होईल. आता तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार कर ना. आता सचिन सारखा ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही, कामगार क्षेत्रामध्ये, वरळीमध्ये, ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय आमच्या पेंग्विनला? माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन आयरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, त्या फायदा नाही आहे तिकडे राहून. काही आमदार बघा आता काय, आता कोण काय करतं, आता काय आपल्याला हसण्यापलीकडे काय विषय राहिला नाही, ते आता नंतर कळेल. आता नंतर टप्प्याटप्प्याने कळेल. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं. तसं पण आता लग्न समारंभ आणि खूप होतात, आम्ही लोकांना कॅमेरा वाले लागतात, होते, चांगली गोष्ट आहे. काय आता लग्नाची ऑर्डर बिर्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना, काळजी घेईन, करा बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी. हा, अरे गट आहे बाबा तू पण कुठे पक्ष म्हणजे बलाढ्य पक्ष, त्याला लोक लागतात, जिल्हा ते जसं उद्या बोलतो ना, ते बचत गटापेक्षा पण छोटा काय विषय ते राहिलेला आहे. बचत गट में महिला लोग नवीन प्रकारच्या बचत उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि मोदी जी कह रहे थे कि 16 अक्टूबर को शादी मत करो, अब आमदारों खासदार खरीदो, ऐसा चल रहा है हमारे। झूठ अभी झूठ बैठ, अंबुजा सीमेंट ले लो, उसके मुंह पे मार दो और विषय खत्म करो। उसका अभी खुद अस्तित्व बचा नहीं है। अभी सचिन आहिर जी जैसे लोगों को अगर वर्ली में रह के उनके साथ अगर भविष्य दिख नहीं रहा है, तो फिर अभी आदित्य ठाकरे ने राजीनामा ले दे के वापिस चुन के आके दिखाना चाहिए। इतना हिम्मत है ना दूसरे के इधर जाके मैं क्या हूँ, अभी किधर से आवाज आ रहा है पूछो उसको। जो हिंदुत्व के साथ गद्दारी करेगा उसका वक्त खराब ही होगा। जो खुद का धर्म का हुआ नहीं, खुद के पिताजी का हुआ नहीं। हमारे सनातन हिंदू धर्म में माँ पिताजी को भगवान जैसे हम लोग पूछते हैं। जो अपने खुद के पिताजी का हुआ नहीं ना, उससे इससे भी खराब असर होने वाला। हम लोग कुछ नहीं, उसका खुद का ही कर्म है वो, हम लोग को कोई किसी को करने को नहीं लगता है। वो खुद ही ने जो उसने अपने खुद के पिताजी के साथ, अपने खुद के साथ, हिंदू धर्म के साथ जो किया, वही वो भोग रहा है आदमी। वो तो अपारा, वो तो अभी वो तो तेरा सेलिब्रिटी कहाँ से है? सेलिब्रिटी के साथ बहुत जान पहचान है, लेकिन शायद तू सेलिब्रिटी करते हो, अपने आमदार खासदार नहीं कर रहे होंगे ना, इनके लिए सेलिब्रिटी अलग तरीके का कंपनी देते हैं।